या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अंकुश आता अबोलीला म्हणत असतो की पुन्हा त्या मनवाचा विषय माझ्यासमोर काढायचा नाही आणि लक्षात ठेव, मनवा ही शिंदेंच्या घरात येणार नाही. ही काळ्या डगरावरची पांढरी रेष आहे आणि तसा प्रयत्नही तू करू नकोस. जर तू तसा प्रयत्न केलास तर माझ्याहून वाईट कोणीही नसेल. एक गोष्ट लक्षात ठेव, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या बाबांच्या तत्वांना मी मोड घालणार नाही. आणि जर हे सगळं करण्याचा तू प्रयत्न करणार असशील तर मी तुला देखील माफ करणार नाही. आणि अबोली, आणखी तू माझ्याबद्दल आणि बाबांबद्दल जर काही दुसरा विचार करत असशील तर तसा करू नकोस, कारण मी त्यांच्या तत्वांवर चालत आलो आहे आणि त्यांच्या तत्वांवरच मी जाणार आहे. जर तुझ्यात आणि बाबांमध्ये दोघांमध्ये जर निवड करण्याची वेळ येईल तर मग मी माझ्या बाबांच्याच तत्वांची निवड करणार, इतकं लक्षात ठेव. त्यावेळेला मी तुझाही विचार करणार नाही. असं सरळ आता अंकुश हा अबोलीला बोलून मोकळा होतो. आणि अंकुशच्या त्या गोष्टीमुळे अबोलीच्या मनावर फार मोठा आघात झालेला असतो. अबोली म्हणते की आता इथून पुढे मनवाचा विषय हा कायमचा बंद, असं म्हणून तो तिथून निघून जातो. अबोलीला या सगळ्यामुळे खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. अबोली ही खूप त्रासात असते, कारण अंकुशने तिला तसं बोलूनच दाखवलेलं असतं की काही झालं तरीही आता मनवाचा विषय काढायचा नाही. काकावर अन्याय झाला आहे ही गोष्ट वेगळी राहिली, पण माझ्या बाबांनी जे केलं ते योग्यच केलं आहे असं त्याचं ठाम मत असतं. आणि अंकुशच्या या बोलण्यामुळे अबोलीला आता वाईट वाटतं आणि अबोली तिथल्या तिथेच उभी राहिलेली असते. ती विचार करते की अंकुश सर, असं का करताय तुम्ही? तुम्हाला का कळत नाही आहे? तुम्ही असं वागताय तुमच्या बाबांनी असे वागलेत म्हणून, पण त्याच्यामुळे किती कुटुंब उद्ध्वस्त झालीत याचा विचार आहे का तुमच्या मनाला? किती कुटुंबांना त्रास झाला आहे? आपलं कुटुंब, काकाचं कुटुंब किती उद्ध्वस्त झालं आहे. काकाला तर एक मुलगी आहे हेही त्याला माहीत नाही आणि या त्रासात तो कसा जगत असेल हे कळतंय का? असं सगळं आता इथे ते म्हणत असते. आणि त्यानंतर मग आता अबोली म्हणते की अंकुश सर, प्लीज माझी मदत करा. मी असा कुठल्याही मुलीवर अन्याय नाही होऊ देऊ शकत. मला लोक नंतर म्हणतील की तुझा नवरा एक चांगला पोलीस अधिकारी होता, चांगला नवरा होता, चांगला मुलगा देखील होता, पण एक चांगला भाऊ तो होऊ शकला नाही. हे मात्र मला लोकांकडून ऐकून नाही घ्यायचं आहे अंकुश सर, प्लीज असं करू नका. असं म्हणून ती आता तिथे रडत असते. आणि मी आता त्या मनवाचा पत्ता तरी कसा काढू, असं सगळं ती आता विचार करत बोलत असते. नंतर तिने स्वतःशीच ठरवलेलं असतं की काही झालं तरीही मनवाचा पत्ता काढायचाच आहे. अंकुश आता त्याच्या सहकार्याशी बोलत असतो आणि लवकरात लवकर रिपोर्ट करायला सांगत असतो. आणि तितक्यातच अबोली चहा आणून देते. मात्र अंकुश तो चहा घेतो आणि तिच्याकडे तो दुर्लक्ष करून निघून जातो. अबोली म्हणत असते की अंकुश सर तर माझ्यावर चिडलेत, याचा अर्थ ते काही मला आज मदत करणार नाहीत, मलाच काहीतरी केलं पाहिजे असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता आलेला असतो. नंतर पोलीस स्टेशनमध्ये अंकुशच्या अगोदरच क्रिश येऊन बसलेला असतो. आता क्रिशला अबोली फोन लावते. क्रिश म्हणतो की बोल अबोली, काय झालं? तेव्हा मग आता क्रिश म्हणत असतो की बोल, काय मदत हवी? तेव्हा अबोली म्हणते की तुला त्रास द्यायचा आहे, तू करशील ना मला मदत? तुझ्यामुळे खूप मोठी मदत होईल मला. तेव्हा आता क्रिश म्हणतो की अबोली, अगं तू माझ्या बायकोची होणाऱ्या वहिनी आहेस, मग तू कशाला काळजी करतेस? सांग तुला काय मदत हवी आहे, आणि आता ही फॉर्मॅलिटी सोड आणि मला मदत काय हवी ती सांग. तेव्हा अबोली म्हणते की एक अशी माहिती काढायची आहे जी अंकुश सरांना कळू द्यायची नाही. तेव्हा अबोलीला तो म्हणतो की अशी कोणती गोष्ट आहे की अंकुश सरांची अपरोक्ष करायची आहे? तेव्हा मग आता ती म्हणते की जरी अंकुश सर आले तरीही त्यांना काही दाखवू नकोस, तू तिथून काहीच बोलू नकोस, मी बोलते. अंकुश आलेला असतो. त्याच वेळेला आता अबोली ही काकाची स्टोरी क्रिशला सांगायला सुरुवात करते. ती सांगत असते की आपल्या काकाचं लग्न झालं होतं आणि त्यांना मनवा नावाची मुलगी आहे. हे सगळं कसं याचा धक्का क्रिशला बसतो. तेव्हा ती सांगते की काका आणि तिची मुलगी आहे मनवा, तिचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. तेव्हा आता इथे कुठे नोंदी असतील किंवा काय रेकॉर्ड जुने असतील त्याच्यामध्ये तू चेक कर, पण मात्र सरांना कळून देऊ नकोस असं ती म्हणते. तितक्यातच आता इथे अंकुश आलेला असतो आणि तो क्रिशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की काय रे, कोणाबद्दल बोलतोयस तू, कोणाशी बोलतोयस? तेव्हा मग आता तो म्हणतो की राघूचा फोन होता. अंकुश म्हणतो की सहसा ड्युटीवर असताना असले पर्सनल कॉल्स अवॉइड करत जा, तुमचं लवकरात लवकर लग्न लावलं पाहिजे असं म्हणून अंकुश आता तिथून निघून जातो. आणि अबोली आता केसचा विचार करत बसलेली असते. क्रिसचा फोन येतोय की नाही याची वाट बघत असते. तितक्यातच तिथे नीता येते. नीता म्हणते की काही झालं आहे का? अबोली म्हणते की माझं जरा डोकं दुखतं आहे. नीता तिला गोळी घेण्यासाठी फोर्स करते, मात्र अबोली ते नकारते. आणि बाहेर आल्यावरती अबोलीला कॉल येतो. तेव्हा ती विचारते की मनवाबद्दल काही समजलं का? तेव्हा नीता म्हणते की अच्छा, हे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर विजयाच्या कानावर घातलं पाहिजे. विजयाच्या कानावर येऊन ती घालते आणि म्हणते की अबोली आहे ना मनवाचा पत्ता शोधत आहे. तेव्हा विजया म्हणते की शोधू देत ना, तिला नाही सापडणार, माझ्याकडे आहे पत्ता,
कारण मी आहे ना, मी विजय आहे. नेहमी अबोलीच्या एक पाऊल पुढे असते मी आणि तिला तो पत्ता शोधायचा तर शोधू देत. तेव्हा मग नीता म्हणते की अगं मग दे की तिला हा पत्ता. तेव्हा विजया म्हणते की नाही नाही, असा सहजासहजी पत्ता नाही मिळणार. तिला जरासं तडफडू देत. मला ना त्या अबोलीला तडफडताना पाहून खूप मजा येते. नंतर त्या अबोलीने माझ्या पायाशी आलं पाहिजे आणि मला पत्ता विचारला पाहिजे. मला पाया पडून पत्ता विचारेन तेव्हाच मग मी अबोलीला हा पत्ता देणार. आणि मनवाचा हा पत्ता मला माहीतच आहे. असं सगळं आता इथे नीताला विजया म्हणत असते. आणि विजया म्हणते की या पत्त्यासाठी तिची जरा तडफड झालेली मला बघायला नक्कीच आवडेल. आणि या सगळ्यामध्ये मी सगळी मास्टर माइंड आहे आणि मला सगळंच माहीत असतं. असं सगळं विजया आता म्हणत असते. आणि अबोलीला मी पत्ता एकाच अटीवर देईन आणि त्याच्यासाठी अबोलीला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आता काय करावं लागणार आहे हे नीता ही विजयाला विचारण्याचा प्रयत्न करते, मात्र ती काही सांगत नसते. त्यानंतर इथे पोलीस स्टेशनमध्ये क्रिश विचार करत असतो की आता मी नेमकं काय करू आणि मला हे जे सगळं शोधायचं आहे ते रेकॉर्ड रूममध्ये नक्की मिळेल. पण हे सगळं मला करायच्या वेळेला अंकुश सर तिथे नसायला हवेत आणि अंकुश सर नसतानाच मला हे सगळं केलं पाहिजे असं तो म्हणत असतो. त्यानंतर आता क्रिश हा रेकॉर्ड रूममध्ये जाण्यासाठी चावी घ्यायला जातो. तेवढ्यातच तिथे आता एक हवालदार येऊन त्याला काहीतरी माहिती विचारतो. तेव्हा क्रिश आपण हे सगळं नंतर बघूया असं म्हणून तिथून चावी घेतो आणि रेकॉर्ड रूमच्या दिशेने येतो. अंकुश आजूबाजूला आहे की नाही याची खात्री करून तो आतमध्ये शिरतो आणि विचार करतो की साधारण हा जो अबोलीने माहिती सांगितली ती 25-27 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यासाठी मला जुने रेकॉर्ड शोधावे लागतील. खरं तर अंकुश सरांच्या अपरोक्ष मी हे सगळं करतोय आणि अंकुश सरांची याच्यासाठी मी काहीही माहिती घेतली नाही. पण ठीक आहे, मला हे सगळं करावंच लागेल. आणि तितक्यातच अंकुश आता दरवाजा बघतो की रेकॉर्ड रूमचा उघडा आहे. पण तितक्यातच एक हवालदार येऊन अंकुशला फोन देतो आणि मोठे साहेबांना बोलायचं आहे असं बोलून तो फोन बोलायला देतो. तेव्हा आता क्रिश ती फाईल मिळवतो आणि बाहेर येऊन बघतो तर तिथे समोर अंकुश उभा असतो. म्हणूनच क्रिश पटकन आतमध्ये जातो आणि हिम्मत करून तो तिथे टाळा लावतो आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसतो. तितक्यातच तिथे अंकुश पुन्हा जातो आणि रेकॉर्ड रूमला टाळा हे बघतो आणि त्यानंतर क्रिशकडे आता तो येतो आणि म्हणतो की क्रिश तू आता कुठे गेला होतास. तेव्हा क्रिश म्हणतो की सर वॉशरूमला गेलो होतो. मग आता अंकुश विचारतो की असं काही नाही आहे ना जे तू माझ्यापासून लपवतोयस. कारण अबोली एक गोष्ट शोधतीये जी की चुकीची आहे आणि मला एक माहिती आहे जेव्हा मी अबोलीला मदत करायला नकार देतो तेव्हा अबोली तुझ्याकडे येते. अबोलीने तुला काही मदत मागितली का. तेव्हा क्रिश नाही असं म्हणतो. तेव्हा अंकुश म्हणतो की खाकीची शपथ घे की तू काही चुकीचं करणार नाहीस. अबोलीला सांग. तेव्हा मग आता क्रिश म्हणतो की हो मी खाकीची शपथ घेतो, मी काही चुकीचं करणार नाही आणि अबोली चुकीचं वागते असं मला कधीच वाटत नाही. जरी तुझे चुकीचं करायला सांगितलं तर मी ते करणार नाही. आणि अंकुश आता गेल्यानंतर क्रिश हा अबोलीला भेटायला येतो आणि तिला ती माहिती दाखवतो आणि म्हणतो की ही बघ ही ती फाईल आहे. तेव्हा ज्योत्स्नाचा फोटो समोर येतो आणि तिच्याबरोबर एक चंदा असते हिचाही फोटो येतो. तेव्हा आता अबोली म्हणते की पण यांच्या मुलीचा पत्ता कसा घ्यायचा. मला वाटतं इथे ज्योत्स्नाचा पत्ता आहे याच्यावर आपण जाऊन बघूया का. तर आता क्रिश म्हणतो की अबोली मला तरी वाटतंय की बहुतेक बरीच वर्ष उलटून गेलीत, तिथे काही सापडेल का आपल्याला नक्की. अबोली म्हणते की एकही क्लू मला मिस करायचा नाही, आपल्याला तिथे जाऊन बघायलाच हवं आणि अंकुश सरांना कळणार नाही ना. तेव्हा क्रिश म्हणतो की घाबरू नकोस, अंकुश सरांना काहीच कळणार नाही. पुढच्या भागामध्ये अबोली आता विजयाजवळ येते आणि म्हणते की विजया मला मनवाचा पत्ता हवा आहे. तेव्हा आता विजया म्हणते की काय तुला कोणाचा मनवाचा पत्ता हवा आहे. तेव्हा मग अबोली हो असं सांगते. त्याच वेळेला मग आता विजया म्हणते की तुझ्या लक्षात आहे त्या दिवशी तो बिल्डर ज्याला अंकुश अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्या बिल्डर्सच्या विरोधातले जे एव्हिडन्सेस आहेत ना काही त्या पेनड्राईव्हमध्ये आहेत. तो पेनड्राईव्ह ना अंकुशकडे आहे. आता जो पेनड्राईव्ह आहे ना तो तुला अंकुशकडून चोरून मला आणून द्यावा लागेल, मग तरच मी तुला हा मनवाचा पत्ता देऊ शकेन, नाहीतर नाही. बघ विचार कर हा पत्ता हवा आहे की नाही. तर आता इथे पोलीस स्टेशनमध्ये बिल्डरला अंकुश घेऊन आलेला असतो. तेव्हा विजया म्हणते की यांना जर तुला सोडवायचं असेल किंवा गुंतवायचं असेल तर तुझ्याकडे त्यांच्या विरोधामध्ये पुरावे हवेत ना. त्यांच्याकडे पुरावे असतील. कुठले पुरावे आहेत तुझ्याकडे की तू त्यांना अटक करतोयस. अंकुश म्हणतो की मी पुराव्याशिवाय कधीही बोलत नाही. आणि आता तो पेनड्राईव्ह शोधायला जातोय. तेव्हा विजया त्याला म्हणते की तू हे शोधतोयस का. आता विजयासमोर हा पेनड्राईव्ह पाहून अंकुश तर पूर्णपणे धक्क्यामध्ये जातो. विजयाकडे हा पेनड्राईव्ह आलाच कसा याचा विचार त्याला पडलेला असतो. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.